नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी. राजकीय वर्तुळातून सुधीर तांबेंनी काँग्रेसला फसवल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आणि नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस सत्यजित तांबेंना पाठिंबा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी घेतली. काल झालेल्या घडामोडींचा अहवाल हायकमांडला देण्यात आला असून तेच पुढचा निर्णय घेतील असंही पटोले म्हणाले. त्या सगळ्या घडामोडीवर मी पूर्ण लक्ष ठेवून आहे. आता जवळपास त्या सगळी रिपोर्ट आम्ही हायकमांडला केलेली आहे. आज जवळपास त्याच्यावरचं हायकमांडकडून आम्हाला काही निर्देश येतील त्याप्रमाणे कारवाई करू. पण बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही. कोणाचं व्यक्तिगत नाही. आम्ही पक्षाकडून डॉक्टर सुधीर तांबे यांना तिकीट दिली होती. सुधीर तांबेंनी फॉर्म न भरता एक प्रकारचं पक्षासोबत फसवेगिरी केलेली आहे आणि आपल्या मुलाला अपक्ष फॉर्म भरून BJPचा पाठिंबा, कारण की त्यांनी जे नंतर सांगितलं की मी BJPचा पाठिंबा घेणार आहे, हे प्रकारचं काँग्रेसची धोकाधडी आहे. भाजपचं भय दाखवून घरं तोडण्याची कामं जी सुरू झालेली आहेत, ही आज भाजपला त्याचा आनंद होत आहे. कारण की आम्ही त्यांच्या प्रमुखांचे काही वक्तव्य जेव्हा ऐकतो, दुसऱ्याची घरं फोडून कसं त्या आनंद साजरा करतात तेही आम्ही पाहतो आहे. पण ज्या दिवशी भाजपचं घर फुटेल त्या दिवशी भाजपला खरी या सगळ्या दुसऱ्यांची घरं फोडण्याचं दुःखाचं माहिती पडेल. शिंदे पक्षाचे पालकमंत्री दादा भुसे यांनी ठाकरे पक्षाच्या माजी आमदाराच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. सिन्नरचे ठाकरे पक्षाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची त्यांनी भेट घेतली असून दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. सिन्नरच्या अपघातातील जखमींची विचारपूस करून दादा भुसे थेट राजाभाऊ वाजे यांच्याकडे गेले आणि बंद दाराआड दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. या भेटीनंतर राजाभाऊ वाजे शिंदे गटात जाणार का याकडे लक्ष लागलंय. लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, या भेटीमागचं कारण काय? खरं तर राजाभाऊ वाजे हे नाशिक जिल्ह्याच्या राजकारणातलं एक मोठं नेतृत्व मानलं जातं ठाकरे गटाचं. अर्थात सिन्नरचे ते माजी आमदार देखील राहिलेले आहे. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा सिन्नर नगरपालिका असेल, या ठिकाणी त्यांचं मोठं प्रस्थ राहिलेलं आहे. अनेक निवडणुकांमध्ये त्यांचा वरचष्मा सिन्नर आणि तालुक्यामध्ये राहिलेला आहे. त्यामुळे एक ठाकरे गटातला एक मोठा नेता म्हणून या ठिकाणी राजाभाऊ वाजेंकडे पाहिलं जातं आणि त्याच राजाभाऊ वाजेंची दादा भुसे यांनी भेट घेतलेली आहे. खरं तर दादा भुसे आणि राजाभाऊ यांचे खरं तर बाळासाहेबांच्या कार्यकाळापासून एक मैत्रीपूर्ण आणि जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत. त्यामुळे राजाभाऊ वाजेंना शिंदे गटात आणण्यासाठी दादा भुसेंकडनं शर्तीचे प्रयत्न यापूर्वी देखील करण्यात आले. मात्र ठाकरे गटाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी यापूर्वी राजाभाऊ वाजे यांची भेट घेऊन त्यांना ठाकरे गटात थांबवलं होतं. मात्र आज पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झालेली आहे की दादा भुसे आणि राजाभाऊ वाजे यांच्यात बंद दाराआड तब्बल 1 तास चर्चा झाली. आणि विशेष म्हणजे ज्या वेळेला ही चर्चा करून दादा भुसे बाहेर पडले त्यावेळेला माध्यमांशी बोलताना त्यांनी या सगळ्या भेटीबाबत राजकारण आहे यावर कुठेही नकार दिलेला नाही. राजाभाऊ वाजे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील अशा प्रकारची सावध प्रतिक्रिया जी आहे ती दादा. जी लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणखी एक मोठी बातमी. एमपीएससीचे परीक्षार्थी सध्या परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमामुळे राज्यव्यापी आंदोलन करतायत. एमपीएससीनं नवीन अभ्यासक्रम 2023 पासून लागू करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र हा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावा अशी परीक्षार्थींची मागणी आहे. पुण्यातल्या अलका चौक परिसरात काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंच्या नेतृत्वात हे आंदोलन पुकारण्यात आलंय. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त आहे. तर औरंगाबाद इथे सुद्धा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. तिसरे दृश्य कोल्हापुरातली आहे. तिथे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. सायबर चौकामध्ये विद्यार्थी एकवटले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. औरंगाबादमध्ये आता आंदोलनाला जवळपास दोन तास झालेले आणि विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढायला लागलेली आहे. आपण बघतोय की दोन्ही बाजूला विद्यार्थी आहेत. जे विद्यार्थी फायटर एमपीएससीचे परीक्षेचे स्पर्धक आहेत मात्र ते आंदोलनात नाहीत, ते बाजूला उभे आहेत. आपण बघू शकतो कारण तिथून त्यांचा पाठिंबा मात्र ते इथे येत नाहीत कारण त्यांना कदाचित थोडीशी भीती केस होईल किंवा त्यांच्या परीक्षेला पुन्हा अडचण होईल. तर त्या बाजूने सुद्धा परीक्षेचे विद्यार्थी उभे आहेत आणि इकडून सुद्धा विद्यार्थी उभे आहेत.
एकंदरीतच आपण बघितलं तर आता आंदोलनामध्ये काँग्रेसचे माजी आमदार जे आहेत या ठिकाणी कल्याण काळे सुद्धा आपण बघतोय मुलांमध्ये येऊन बसलेले आहेत. काँग्रेसने पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे आणि एकंदरीतच कल्याण काळे विद्यार्थ्यांसारखे सुद्धा ते सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी येऊन बसले. काय म्हणाल तुम्ही पण एक विद्यार्थ्यांसारखे जे आंदोलनामध्ये सहभागी झाले? ज्या पद्धतीने अभ्यासक्रमामध्ये बदल करायचा ठरवला, पूर्वीचा अभ्यासक्रम हा ऑब्जेक्टिव्ह टाईप होता आणि आता निबंध पद्धतीने प्रश्नाची उत्तरं द्यावे अशा पद्धतीचा सिलेबस आणायचा अट्टहास MPSCने आग्रह धरला आणि फक्त आग्रह नाही धरला तर त्याला मान्यता दिली. आमच्या विद्यार्थ्याचं इतकंच म्हणणं आहे की जे पद्धत आतापर्यंत सुरू होती ती चालू राहू द्यावी आणि 2025 नंतर तुम्हाला काय बदल करायचा तो आजपासून लोकांना सांगावा की आम्ही 25ला असं करणार आहोत. हे जर केलं तर विद्यार्थ्याला त्याची पूर्वतयारी करता येईल. नागपुरात सुद्धा MPSCच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं. आमदार अभिजित वंजारींच्या नेतृत्वाखाली नागपुरातलं आंदोलन झालं. MPSCचे विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन करतायत. काही प्रमुख शहरातले MPSCच्या विद्यार्थ्यांची आंदोलनं आपण पाहतोय आणि नागपुरातलं हे आंदोलन. या आंदोलनामागे काय भूमिका आहे जाणून घेऊ. आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी आहेत. भाऊ, तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागत आहे, विद्यार्थी तुमच्यासोबत आहे, नेमकं काय गडबड आहे या सगळ्या ह्याच्यात होतं? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं ज्या परीक्षा घेण्यात येतात आणि जो अभ्यासक्रम त्या ठिकाणी डिक्लेअर करतात, यांनी आता नुकताच एक अभ्यासक्रम डिक्लेअर केला. जो जुना असणारा MCQ पद्धतीचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा अभ्यासक्रम तो रद्द केला आणि UPSCच्या प्रमाणे त्यांनी डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचा अभ्यासक्रम जाहीर केला. हे चुकीचं आहे, कारण गेल्या 1.5-2 वर्षापासून कोरोनाच्या काळाच्या नंतर ज्या राज्यातल्या विद्यार्थ्यांनी MCQ पॅटर्नप्रमाणे अभ्यासक्रम त्याचं तयारी केलेली आहे आणि आता त्यांना त्याच अभ्यासक्रमाप्रमाणे परीक्षा देण्याची संधी मिळायला पाहिजे. अचानकपणे तुम्ही अभ्यासक्रम बदलणार तर त्या राज्यातल्या विद्यार्थ्यांवर तो अन्याय होईल आणि म्हणून नवीन पॅटर्न लागू करायचं असल्यास आमचा काही विरोध नाही, परंतु ते 2025 नंतर झालं पाहिजे. परंतु तोपर्यंत 2024 पर्यंत 23 आणि 24 या दोन्ही वर्षामध्ये MPSCच्या ज्या परीक्षा होतील त्या MCQ पॅटर्नप्रमाणे झाल्या पाहिजे, याचा आमची आग्रही भूमिका आहे आणि हा निर्णय जोपर्यंत वापस होणार नाही तोपर्यंत NSUच्या वतीनं, काँग्रेसच्या वतीनं आम्ही आंदोलन चालू ठेवू. यानंतर पुण्यात एक मोठी बातमी येते. ख्रिस्ती समाजाचा भव्य मूक महामोर्चा निघालेला होता. ख्रिस्ती समाजावरती देशभरात अन्याय होतोय आणि अन्याय अत्याचाराचा निषेध करण्यासाठी या मूक महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं. पुणे शहरातल्या ख्रिस्ती समाजानं या महामोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चाची सुरुवात सिटी चर्च नानापेठेपासून ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा होता. मोर्चामध्ये हजारो ख्रिस्ती समाज बांधव सहभागी झाले होते आणि ख्रिस्ती समाजातले विविध पंथांचे धर्मगुरू सुद्धा यात सहभागी होते. चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी पुण्यातून आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. चंद्रकांत, अशा कोणत्या बाबी आहेत की ज्यासाठी ख्रिस्ती बांधवांनी पुण्यामध्ये हा मूक महामोर्चा काढला? विशेषतः तिकडं नॉर्थ ईस्ट मध्ये चर्चवर हल्ले होतात किंवा धर्मांतरांच्या विषयावर त्यांच्या मिशनरीजना टार्गेट केले जाते, असे अनेक विषय आहेत. या सगळ्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातल्या ख्रिस्ती बांधवांनी हा मोर्चा काढला होता. कलेक्टर ऑफिस होती, अगदी शांततेत मूक मोर्चाच होता तो. त्यामुळे कुठेही त्यात गडबड नव्हती, पण त्यांनी आपल्या संख्येतून आपली जी मागणी काय आहे ते नक्कीच रजिस्टर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आपल्याला माहिती आहे राज्यात पूर्ण देशभरात सध्या हिंदूंचं जास्त आक्रमकपणा आहे, सरकार आहे शेवटी केंद्रात राज्यात. त्यामुळे ह्या सगळ्या अल्पसंख्याक समाजाला यांच्या मनात कुठेतरी ती भावना निर्माण झाली की आपण अल्पसंख्याक आहोत, आपण असुरक्षित आहोत आणि या असुरक्षिततेच्या भावनेतूनच अशा प्रकारचे मोर्चे काढले जात आहेत. बरं चंद्रकांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आणि बऱ्याचशा अशा बाबी आहेत की ज्यामुळे ख्रिस्ती बांधव एकवटले होते पुण्यामध्ये आणि त्यांनी मूक महामोर्चा काढला अन्याय अत्याचारांच्या विरोधात. एक मोठी बातमी. वेणुगोपाल धूत यांची CBIच्या कारवाई विरोधात त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका केली आहे. धूत यांच्या याचिकेवरची सुनावणी पूर्ण झाली आणि हायकोर्टानं निकाल राखून ठेवलाय. धूत यांच्या याचिकेला CBIनं मात्र जोरदार विरोध केलाय. ईडीचं प्रकरण हे केवळ मनी लॉन्ड्रिंगचं आहे आणि आम्ही भ्रष्टाचाराचा कट आखल्याबद्दल गुन्हा दाखल केलाय असा युक्तिवाद CBIनं केला आणि धूत चौकशीमध्ये सहकार्य करत नसल्यामुळेच त्यांना अटक केल्याचा CBIचा दावा आहे. अटकेपूर्वी कोचर आणि धूत उडवाउडवीची उत्तरं देत होते, मात्र अटक करताच ते एकमेकांवरती आरोप करू लागलेत असा आरोप CBIनं कोर्टात केला. आता एक मोठी बातमी अपघाताची आहे. सिन्नर शिर्डी मार्गावरती आज पाथरेजवळ एक भीषण अपघात घडला.
ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. ईशान्येश्वर मंदिरात जवळ झालेल्या या अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 6 महिला आणि 2 पुरुष आहेत, तर 2 बालकांचा देखील समावेश आहे. तर 35 प्रवासी यामध्ये जखमी झाले. जखमींवरती सिन्नर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींना शिर्डीतल्या साईबाबा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. अपघातातील काही जखमींची अवस्था गंभीर असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. अपघात झाला त्यावेळी ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी झोपेत होते असं सांगण्यात येत आहे. अमरनाथ ठाणे परिसरातील 45 प्रवासी या बसमधून शिर्डीच्या दिशेने निघाले होते आणि नाशिक शिर्डी महामार्गावरती झालेल्या या खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त करण्यात आलाय. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसंच अपघाताच्या चौकशीचे निर्देश सुद्धा देण्यात आले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या अपघातासंदर्भात शोक व्यक्त केला आहे. तसंच मृतांच्या वारसांना 2 लाखांची तर जखमींना 50,000ची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सिन्नर इथे झालेल्या अपघात स्थळाची पाहणी केली आणि या पाहणीनंतर त्यांनी रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली आणि या अपघातामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून त्याची चौकशी संपूर्णपणे केली जाईल अशी देखील माहिती भुसे यांनी दिली. जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसंच जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट शोधून उपाययोजना सुरू केल्या असल्याचं देखील दादा भुसेंनी सांगितलं. आपल्या अंबरनाथ येथील एक प्रिंटिंग आणि पॅकेजिंग कंपनी आहे. त्या कंपनीच्या वतीने शिर्डीच्या दर्शनासाठी साधारणतः 15 बसेसच्या माध्यमातून तिथल्या कामगारांना त्याच्या कुटुंबियांना ते नेत होते. सकाळी 6, सव्वा 6 वाजेच्या दरम्यान 5 क्रमांकाची त्यांच्या 15 बसेस ज्या होत्या त्याच्यापैकी 5 क्रमांकाची जी बस होती त्या बसचा आणि आयशर ट्रकचा समोरासमोर दुर्दैवाने अपघात झालेला आहे. याच्यामध्ये साधारणतः 10 लोकांचं दुःखद निधन झालेलं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः या संदर्भातलं माहिती घेतलेली आहे. ते लक्ष ठेवून आहेत आणि त्यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याच्यासोबतच ही जी काही दुःखद घटना झालेली आहे, ज्यांचं दुःखद निधन झालंय त्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयाची मदत आणि जे जखमी आहेत त्यांना शासकीय निधीमधून उपचार करण्याचे निर्णय आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. आता बातमी आहे का गाडीची. केवळ 4.5 सेकंदातच 100 किलोमीटर अंतर पार करणारी रेसिंग कार पिंपरी चिंचवडमधल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केली आहे. त्यांनी या कारला थंडर ब्लेड आणि 4.0 असं नाव दिलंय. पुढील आठवड्यात कोईम्बतूर इथे होणाऱ्या फॉर्म्युला भारत या स्पर्धेमध्ये ही कार धावणार आहे. केवळ 15 लाख रुपये खर्च करून बनवण्यात आलेली ही कार फॉर्म्युला रेसिंग कारच्या तुलनेमध्ये अत्याधुनिक असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केलाय. याहूनही महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी बनवलेली ही कार पर्यावरण पूरक आहे. ही गाडी जी बनवली आहे ती कार्बन फायबर चासी आहे आणि ती 28 किलोची आहे. वरनं जो डिफरन्शियल वापरतो LSD तो आम्ही इनहाऊस बनवतो आणि कस्टमाइज्ड आहे. वरनं एरोडायनामिक पॅकेज ह्या वर्षी पहिल्यांदा लावलं आहे गाडीवरती. की आम्ही इलेक्ट्रिकल साईडला एक कस्टमाइज बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम डेव्हलप केला आहे, ज्याने की आमचा जो बॅटरी पॅक आहे त्याचा वेट खूप याने रिड्यूस झाला आहे. सुरुवातीला आम्ही इंजिनवर चालणारी रेसिंग कार बनवत होतो आणि मला सांगायला आनंद होतो की 2016, 17 आणि 18 या सलग 3 वर्ष आम्ही नॅशनल चॅम्पियनशिप असण्याचा बहुमान मिळाला होता. 2019 नंतर आम्ही इलेक्ट्रिक फॉर्म्युला स्टुडंट रेसिंग कार बनवण्याचा निर्णय घेतला आणि फॉर्म्युला भारत जी कॉम्पिटिशन कोइंबतूर इथे दरवर्षी ऑर्गनाईज होते तिथे आम्ही पार्टिसिपेट करत आहोत. आमची गाडी ही 0 to 100 km/h फक्त 4.5 सेकंडमध्ये अचीव करते. उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये घरं खचल्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांची झोप उडाली. आता पुढे काय असा एकच प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलाय. अशातच आता स्थानिकांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली ती म्हणजे इस्रोनं जोशीमठ शहराच्या सॅटेलाइट इमेजेस प्रसिद्ध केल्यात आणि या इमेजेसवरून जोशीमठ अवघ्या 12 दिवसात 5.4 सेंटीमीटर पर्यंत खचल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.
जोशीमठ हे भूस्खलन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं असून शेकडो घरं आणि इमारतींना भेगा पडल्यात. दरम्यान वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद तसंच राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्थेतील तज्ज्ञांचं एक पथक उत्तराखंडमधल्या जोशीमठला रवाना होणार आहे आणि हे पथक तिथल्या भूपृष्ठाखालील भागाची शास्त्रीय चाचणी करणार आहे. अयोध्येतलं राम मंदिर पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे आणि या मंदिराची एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवरती तुम्ही पाहता आहात. मंदिराचं 50% बांधकाम पूर्ण झालं असल्याचा दावा करण्यात आलाय आणि त्याचीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर. पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं होईल. सध्या अतिशय युद्ध पातळीवरती या राम मंदिराचं बांधकाम सुरू आहे आणि या मंदिराचं बांधकाम 50% पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आलाय. त्याचीच ही दृश्य एक्सक्लुझिव्हली न्यूज 18 लोकमतवर. मुंबई महानगरपालिकेतर्फे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या संकल्पनेतून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी एक विशेष नोकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मेळाव्याला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पोलिसांच्या मुलामुलींनी चांगल्या खासगी कंपन्यांमध्ये नोकरी त्यांना मिळण्याकरता या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. 33 कंपन्यांमध्ये एकूण 324 जणांना नोकरी देण्यात आली आहे तर 272 जणांची मुलाखतीच्या पुढच्या फेरीसाठी निवड झाली आहे. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. हिमाचल प्रदेशातल्या मनालीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून बर्फवृष्टी होतीये. तापमानाचा पारा घसरलाय. पर्यटक मात्र या बर्फवृष्टीचा आनंद लुटतायत. जम्मू काश्मीरमधील रामबनमध्ये सुद्धा बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय. जम्मू श्रीनगर हायवे बंद करण्यात आलाय. पर्यटकांना NH44 हायवेनं प्रवास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जम्मू काश्मीरच्या भद्रवाह भागामध्ये मोसमातली ही पहिली बर्फवृष्टी आणि त्यामुळे परिसरात बर्फाची चादर पसरल्याचं चित्र आहे. इथे आलेल्या पर्यटकांचा आनंद या बर्फवृष्टीमुळे द्विगुणित झालाय.